माझ्या मुलाचा खून तुम्हीच केलाय, पण मी नाही सांगणार कोणाला. कधीपासून व्हायरल झाला हा व्हिडिओ? मॅडम आजच व्हायरल झाला व्हिडिओ. तो न्यूज चॅनल वरचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ दोन्ही सेम आहेत का? नाही मॅडम, न्यूज मधल्या व्हिडिओपेक्षा हा व्हिडिओ 10 सेकंदांनी जास्त आहे. मी त्या रोहनकडे पण चौकशी केली, पण या व्हिडिओ बद्दल त्याला काहीच माहित नाहीये. हा व्हिडिओ कुठून तरी दुसरीकडून लीक झालाय मॅडम. खरं बोलतोय का तू? होय मॅडम, खोटं बोलायची हिंमत आहे का त्याची आता? कोणी व्हायरल केला असेल हा व्हिडिओ? मॅडम सायबर क्राईम मधून रिपोर्ट आलाय. धनराजच्या मर्डरचा दुसरा व्हिडिओ कोणी पाठवलाय ते IP ऍड्रेसमुळे कळलंय. कोणी पाठवलं? छाया भालेकर, सिद्धांत छायाची आई. छाया भालेकर त्या हा व्हिडिओ कशाला व्हायरल करतील? आय डोंट थिंक सो. मॅडम, नंबर त्यांच्याच नावावर आहे आणि जे लोकेशन ट्रेस झालंय तो त्यांच्याच एरियातलं घर आहे आणि जो नेटवर्क टॉवर आहे तोही त्यांच्याच एरियातला आहे. अरे पण त्यांच्याकडे कसा येईल हा व्हिडिओ? त्यांनीच धनराजचा मर्डर केला असेल तर? वाडकर, काय बोलताय तुम्ही? मॅडम नीट आठवा, सिद्धांत छायाचा मर्डर झाल्यापासून धनराजनं त्याच्या मृत्यूचा फक्त आणि फक्त फायदाच उठवलाय. त्यामुळे सिद्धांत छायाची आई आणि धनराज यांच्यामुळे अनेकदा भांडणं पण झाली आहेत. म्हणून कोणी आपल्या नवऱ्याचा खून करेल का? आणि केलास तरी अशा पद्धतीत व्हिडिओ पसरवेल का? त्यामुळे पहिली गोष्ट, ही बाई एक आई आहे एका मुलाची. त्या मुलाचा असा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्या मृत्यूचा असा खुल्ला बाजार मांडला जातो हे बघून तिला राग आला असेल. रागाच्या भरात तिनं आपल्या नवऱ्याचा खून केला असेल. त्यांच्याकडे पिस्टल कुठून आलं? अरे याचाच अर्थ त्यांच्याबरोबर कोणीतरी दुसरा असणार ना, त्या एकट्या नसणार. मला नाही पटत. अरे न पटण्यासारखं काय? रागाच्या भरात माणूस काही करू शकतो. म्हणून नवऱ्याचा खून करेल असा नवरा जर असेल ना छळ करणारा, तर का नाही? आणि त्या नवऱ्यानं म्हणजे आय मीन त्या धनराजनं आतापर्यंत कसं वागलाय माहितीये ना तुम्हाला? पैशासाठी किती हव्य असेल त्याला माहितीये ना तुम्हाला? नाही बघा साहेब, मी काय म्हणतो तुम्ही मॅडम तुम्हाला काय वाटतं? थँक गॉड तुम्ही दोघांनी मला विचारलं. मला वाटलं तुम्ही दोघे स्वतःच सॉल्व्ह करणार आहे सगळं. किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला दोघांना, चौकशी केल्याशिवाय कुठल्याही कन्क्लुजनवर यायचं नाही. सांगितलंय की नाही? येस. मग आता काय करणार या व्हिडिओच्या बाबतीत? मॅडम त्यांच्या घरी जाणार, फ्लॅटची पूर्ण झडती घेणार. तिथे जर तो मोबाईल सापडला तर त्या मॅडमना इथं घेऊन येणार, इथे त्यांची चौकशी करणार. चला मॅम. शिवानी थँक्स यार, तुझ्यामुळे सुटलो मी. कसं या लफड्यात अडकलो ना मलाच कळलं. मला कल्टी देऊन पैसे कमवलेस ना, त्याचं फळ आहे. पुन्हा त्याच मुद्द्यावर येऊ नकोस. अरे मूळ तेच आहे, सगळे प्रॉब्लेम तिकडनंच सुरू झालेत ना. मला कल्टी मारणं तुला काय भावात पडलं सांग? एक तर तो रशियाचा प्रोजेक्ट तुझ्या हातून गेला बोंबलत, दुसरा हा डबल मर्डरची केस ती तुझ्या मागे लागली. ते अश्विन तू काय बोलतेस ते? हे कर्मा इज बीच. पास झालं यार कुलदीप. तुमच्या दोघांचा कोलवर थांबवा आणि आता आपण पुढे काय करायचंय ना हे ठरवूया. पुढे काय? विश्वजित चंद्रासारखा वकील मिळालाय, सुटणार मी या सगळ्यात. डोंट वरी. अजय, तू त्या रेवती बोरकरला इतकं लाईटली घेऊ नकोस. त्यांनी कधी काही सिरियसली घेतलंय का विचार त्याला. चोराच्या उलट्या बोंबा. अरे बास ना यार, तुम्हा दोघांना काही सिरियसनेस आहे की नाही? चल ना चिल यार, 2 दिवसानंतर सुटलोय. सेलिब्रेट करूया. विश्वजित चंद्राने पण तेच सांगितलं ना आपल्याला. मग मागव. हा पोकट्या, तुला तेच पाहिजे. आणि तू रे चोरा, तू पैसे लाटलेस त्याचं काय? तू दरोडे खोरा, तू त्या इनफ इज इनफ. तुम्हा दोघांना कळत नाहीये आपल्यावर काय वेळ आलीये. अरे यार तू कशाला टेन्शन घेतेस शिवानी? डोंट वरी, काही नाही होणार. विश्वजित चंद्र आहे ना. याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. तू मी काय सांगते ते ऐकणार आहेस का नाही? ठीक आहे ठीक आहे,
तू बोल काय ते. अजय मला तू खरं सांग, तू सिद्धच्या बाबांचा खून केलायस का? शिवानी यार, अजय, इथे प्रश्न तुझ्या एकट्याचा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. हो अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमची काळजी आहे, माझी नाही. तुला जे समजायचं ते समज. तुम्ही काय विचारते ते सांग. हे बघ शिवानी, मी तुला खरं सांगतो, कुलदीप, कुलदीप, उघडाच आहे. वाज उघडा ठेवून झोपलाय. वा कुलदीप, कुलदीप उठ, कुलदीप, कुलदीप उठ, कुलदीप उठ, उठ उठ उठ. घड्यात वाजलेत बघ किती. उठ उठ लवकर, यार उठ लवकर, उठ उठ उठ. अजय कुठे? पुन्हा नाव काढू नको त्या हरामखोराचं. त्याच्यामुळे मी रात्रभर हॉटेल साफ करत बसलो होतो. सगळी हॉटेलमधली भांडी घासली, त्याच्यानंतर हॉटेलमधली लादी पुसत होतो. का? अरे प्यायचं म्हणून किती प्यायला तो. 9,500 रुपये बिल झालं, वरून ते 50 रुपये एक्स्ट्रा त्या पोलिसाचे. पोलिसाचे? पण अजय आता कुठे? चला त्याला काल पोलिसांनी बार मध्ये पोलीस दाबा धरून बसले होते. का? त्याने त्या काकांचा मर्डर केलाय. व्हॉट? अहो, तू खरं सांगतोयस कुलदीप? पोलिसांनी काय उगाच उचलला का त्याला? पण मी तुला काय सांगितलं होतं? मी तुला माहिती काढायला सांगितली होती ना. तो तुला शिव्या घालत होता तिकडे. तुझ्याच पैशांची दारू प्यायची आणि तुला शिव्या घालाय. मला का? तुला ना शिवानी असं वाटतं की अजयचं तुझ्यावर प्रेम. तसं नाही. तो आता त्या संजनाच्या नादाला लागला. ती त्याला प्यारी झाली. आता पोलिसांनी तुझ्या समोर नेला अजय. माझ्या समोर उचलला पोलिसांनी. मग तुला का नाही? मला का उचलतील पोलीस? मी काय केलंय? मी त्या सीतचा मर्डर केलाय, सीतच्या बापाचा केलाय. तो सांगतो हे जे काय सगळं केलंय ना ते आजाने केलंय. तुला मूर्ख बनवतोय. जे व्हायला नको होतं ना नेमकं तेच घडलं. शिवानी मला खात्री आहे, म्हणजे मला गॅरंटी आहे कुणी आजाचं. तुम्ही केलाय खून ते खरंच नाही सांगणार, पण मला मारू नका, खरंच नका मारू. नका. कम इन मॅम. कम इन. मला मारू नका. मॅम, सगळे एव्हिडन्सेस फाईल केले. अजय विरोधात स्ट्रॉंग चार्जशीट तयार केली. मॅम, तुम्ही म्हणत होता ते अगदी खरं आहे. आपल्याला कॉन्फिडन्स हवा आपल्या कामावर. मॅम, आता काही झालं तरी अजय सुटणार नाही. अगदी विश्वजित चंद्र आले ना तरी सुद्धा नाही. त्या अजयची पुन्हा चौकशी करायला हवी. मॅम, काही गरज नाही. आता तो सुटू शकत नाही मॅम. माझी गॅरंटी आहे. तो आता पक्का पुरता अडकला मॅम. वाडकर, कोणालाही अडकवणं सोडवणं हे वकिलाचं काम आहे. आपण पोलीस आहोत तर आपण आपलं काम करूया ना. आपलं काम आहे खरी बाजू मांडणं. मग तेच करूया. येस मॅम. अजयची पुन्हा चौकशी करायला हवी. मला माझ्या वकिलांशी बोलू द्या. तुम्ही मला असं इथे अडकवून ठेवू शकत नाही. मारता कशाला? मी काय नाही केलेलं. ही ऍक्टिंग आहे ना फिल्म्स मध्ये करायची. इथे फक्त खरं बोलायचं. धनराज कुठे? मॅम, धनराजचा मर्डर यांनी केला हा सस्पेक्ट आहे म्हणून आपण याला इथे बोलवलं. धनराज कुठे आहे? खरंच मला नाही माहित. तुला नाही माहित? नाही माहित? काय हे? तुम्ही केलाय खून ते खरंच नाही सांगणार, पण मला मारू नका, खरंच नका मारू. नका मला मारू नका. नको. काकांना कोणीतरी गोळी घातली. खरी की खोटी? खरी खोटी मॅम? खरी गोळी घातलीये का खोटी गोळी घातलीये? म्हणजे
तुला काय वाटलं या व्हिडिओवर आम्हाला कळणार नाही? काय गोळीचा इफेक्ट दिलाय का याच्यात? तसाच जसा फिल्म्स मध्ये असतो तसा. समोरून गोळी लागल्यानंतर असं रक्त पडतं का? असं रक्त ना फक्त फिल्म्स मध्ये येतं. कोणाला नाटक करून दाखवता रे तुम्ही? सिद्धांत छायाचा बाप आहे म्हणून काय तो पण ऍक्टिंग करणार की काय? तुझ्या अगेन्स्ट आमच्याकडे एवढे पुरावे आहेत ना, ते मनात आलं ना तर सिद्धांत छाया आणि धनराज दोघांच्या मर्डर मध्ये मी तुला कायमचा जेलमध्ये सडवीन. उठे. हो. तुला इथे काय आराम करायला नाही आणलाय? कुठल्या पापाची शिक्षा देतोस रे बाबा? कुठल्या पापाची ना ते तुला चांगलंच माहिती आहे. आठव, लक्षात येईल. नाही, एक पण नाही आठवत. हे बघा, सिद्धांत माझा मुलगा होता. मी त्याला जन्म दिला, मी त्याला लहानाचा मोठा केला, शिक्षण केलं, त्याचे गुण हेरून त्याप्रमाणे त्याला प्रोत्साहन दिलं, त्याला मोठा केला. तो लहानपणापासूनच कमवत होता, मग त्याच्या पैशावर माझा हक्क नाही का? सांगा, त्याला एवढा मोठा नट केला मी. हे तुझं खोट आहे ना, लोकांसमोर मान, माझ्या समोर नाही. तुझी सगळी हिस्ट्री माहितीये मला. खूप छळलायस रे तू सिद्धला. ही माझी इच्छा आहे, छळणी बंद करावं. मला सोडा, मला माफ करा. खरंच माझ्यावर दया करा प्लीज. नाही सोडणार. तुझ्या पापाची शिक्षा तुला मी देणारच. मारून टाक मला, घे जीव घे माझा, दाब खडा दाब माझा. नाहीतरी अशा अवस्थेत जगून काय उपयोग? मारून टाक मला, मरू दे मला. ड्रामा कंपनी, बस करा तुझं नाटक. चालेल. तू किती धुतल्या ताणासारखा आहेस ना, ते सगळं माहितीये मला. सिद्धांतचा बाप आहे मी, तुम्ही फॅन ना त्याचे, म्हणून तर हे सगळं करतोय. काय करताय? काय पाहिजे नेमकं तुम्हाला ते तरी सांगा मला. मारू नका. हे खायचं आणि जिवंत राहायचं. कामाचा माणूस आहेस तू. नीट वारा घाल जरा. हात दुखतोय हो माझा. त्या नालायक पुराला नको नको ते पदार्थ करून घालताना जे काही काम करतेच उत्साहाने, तेव्हा नव्हता कधी दुखत तुझा हात. बरं, मी फॅन लावते. हा, लाईटचं बिल कोण भरणार? मुलगा एक पैसा बँकेत न ठेवता गेलाय, बिल कोण भरणार? बर, मी काम करून बिल भरते. वा वा. म्हणजे लोकांनी म्हणावं की हा बायकोच्या कष्टावर आरामात ऐशाराम करणारा नवरा आहे, असं म्हणावं अशीच तुझी इच्छा आहे ना? मला माहिती आहे तुझे सगळे नाटक. उचला कागद, तो झाला वारा. अहो उठा. खटखटे आणलंस का? घ्या. थोडं गार पाहिजे. काल जीभ पोळली होती माझी, आठवतंय का? हो हो, पण गारच आहे. घ्या. गार चहा देते तू मला? हो नाही, म्हणजे गरमच आहे, पण जीभ पोळेल एवढा गरम नाहीये. पण नकोय. गरम करून आण. निघायचं. गरम आणायचं लगेच. अरे जेवणात नीट मीठ घालता येत नाही तुला? अरे वाट लावून टाकली सगळी.
काय झालं? जास्त पडलंय का मीठ कशात? बनवलं कोणी? तुला माहिती असायला हवं ना. तसं नाही, म्हणजे तुम्ही खाताय ना, मग तुम्हालाच कळणार. आता माझं खाणं काढायला लागलीस का तू? लाडका लेक असतं तर काढलं असतंस का खाणं? तसं नाही हो. मग कसं? नवरा हवाय ना आयुष्यात? कुंकू हवंय ना कपाळावर, का पुसून टाकायचा विचार आहे? काही काय बोलताय तुम्ही? मला शहाणपणा शिकवू नको. उचलते आणि घेऊन जा, काहीतरी चांगलं बनव. हो. बघतोस ना रे बाबा काय चाललंय तुझ्या राज्यात. कुणाचे दिवस कधी बदलतील हे सांगता येत नाहीच खरं रे बाबा. कुणाचे दिवस कधी बदलतील काही सांगता येत नाही ना. हो ना. आता हा नागोजी साधा पाकिटमार होता, हो का? पण नंतर अरे बाप रे, इम्पोर्टेड गाड्या, बंगला, पैसा. आता त्याच्या विरोधात 3 कंप्लेंट आहेत. मॅडमनी बोलून घ्यायला सांगितलं याला. साहेब काही खायला आणू का? अजून किती वेळ वाट बघायला लागेल? मॅडमनी अजून बोलावलं नाहीये तुम्हाला. तेच अर्धा तास वाट बघतोय मी. मॅडम आहेत त्यांच्या मनात आलं की बोलवतील तुम्हाला. साहेबांना वाट बघायची सवय नाही. मॅडम आहेत वेळ आली की बोलावतील.